मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ हा वाद सुरूच आहे आणि यामध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवारांची भर पडली आहे। मुंबईतल्या आंदोलनावरून अजितदादांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला तर जरांगे पाटलांनीही जशास तसं उत्तर दिलंय। बघूया हा रिपोर्ट। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला त्याचा मुलायचा ठेवायचा नाही। तू आडतही मग तुला सांगत होती नमुने कशी कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही। तुम्हाला डाव टाकायचा काय मराठ्यात? अरे त्याला तर आम्ही नीटच करू पण तुम्ही नीट राहा। मराठा आरक्षणासाठी अंतिम लढाईचं रणशिंग फुंकलंय। आर या पार असा एल्गार पुकारत जरांगे पाटील यांनी मुंबईचं मैदान निवडलंय। 20 जानेवारीला जरांगेंसह लाखो मराठा बांधवांची फौज मुंबईकडे कूच करणार आहे। मात्र यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलंच ठणकावल्याचं दिसतंय। जर कायदा हातात घेण्याचा कुणी प्रयत्न केला तर मुलाहिजा ठेवणार नाही असा थेट इशारा अजितदादांनी दिलाय। तर अजित पवारांना जरांगे पाटलांनी जशास तसं उत्तर दिलंय। काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही। कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या। आज बी कोणतरी भोकलं म्हणतात, भोकायला कमीच पडा ना। तेव्हा म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो, तू आडतही मग तुला सांगत होती नमुने कशी शांततेतच सांगणार आणि तू थोडं थांब मग तुला कळल मराठी काय असते। कारवाई कोणावर करतो रे? तो यावर कारवाई करायचं जर मागं लागले ना तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुपडा साफ करते। हो, मराठ्याचा जर नादी लागला तर। मनोज जरांगे पाटलांनी गेल्या 4 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा पुकारलाय। मात्र सुरुवातीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा आरक्षणावर शांत राहणंच पसंत केलं। पण गेल्या काही दिवसांपासून अजितदादांनी आरक्षणाबाबत आपलं मौन सोडत सडेतोड भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे। यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं उदाहरण दिलंय। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान 75 वर्ष देशाला झाली। आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय। चौकटीत नाही बसत का? चौकटीत बाहेर बसते का? दराजे लावून घेतले काय चौकटीचे? आम्हाला काही कळत नाही का काय का? आम्ही येडपट येतं? आम्ही काय आमच्या काय कानात बिड्यात होई? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांनी बोलू लागायचं तर अशा काड्या करायला लागले का? बसल्या बसल्या हे कायद्यात चौकटीत बसत असलं मागं कायद्यात चौकट कळत नाही का त्यांना? वरचं काढायची बरं कळतं त्यांना, ती कायद्यात चौकट बरी मोडायची कळते। आम्हाला बोलायला लावू नका, आम्ही आणखीन बोललो नाही तुमच्या विरोधात। तुम्ही उगाच मराठ्याला खवळून घेऊ नका, कारण कायद्यात चौकटीत जर नोंदी सापडल्या शासकीय नोंदी, तुमचंच सरकार मुख्यमंत्र्याच्या त्याच्या बैठकीत जबाबदार मंत्री महोदय सांगतात की 54 लाख नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या। याचा अर्थ त्या कायद्यात चौकटीत का बाहेरच्या का त्या तिकडून आणल्यात काय दुसरीकडून आसाममधून? आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही। परंतु आज 62% आरक्षण, 52% SC ST OBC आणि NT आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शन EWS यांना 62% आरक्षण मिळालंय। ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या। कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही। गप बसलाय मराठी तोवर गप बसून दी, तू नीट राहा। तू खाय तो लय मोठं खाल्लेलं, तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती। तो पाप धुवायसाठी आलेला आहे, तो आमच्या अन्नात माती घालायचं नको काम करू। मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो, कुठं काही सांगायला लागला, त्याची बाजू ओढितो का एकटीच? ती येवल्याची एडपटाची। दरम्यान आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे यांच्यातील द्वंद्व देखील वाढत चाललाय। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही असा निर्धार भुजबळांनी ओबीसी मेळाव्यातून बोलून दाखवला। भुजबळांच्या या भूमिकेवरून जरांगे पाटलांनी अजित पवारांकडे बोट केलाय। तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा आहे, पण ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या। 10
टक्के घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. महाराष्ट्राचं पालकत्व तुम्ही स्वीकारलंय, तुम्ही जबाबदार मंत्री आहेत, तुम्हाला तेवढं कळत नाही मराठ्यांचं हक्काचं आरक्षण. उलट तुम्ही म्हणलं पाहिजे मराठ्यांचं हक्काचं आरक्षण विरोध करू नका. ते तुमच्या मंत्रिमंडळात की येडपट विरोध करते, त्याला उलट सांगायला पाहिजे तुम्ही समजू. तुम्ही सांगता काय मग त्याला बोल म्हणून? म्हणजे असा तुम्हाला डाव टाकायचा काय मराठ्यावर? अरे त्याला तर आम्ही नीटच करू, पण तुम्ही नीट राहा, तुम्ही त्याला समजून सांगा. ही आमची तुम्हाला विनंती, धमकी फिमकी नाही. तुम्ही जर असं बोलत असाल तर तुम्ही तो मग मराठ्याच्या विरोधात तुम्ही सोडा, याचा अर्थ असा होतोय. जरांगे पाटील मुंबईत उपोषण करण्यावर ठाम आहेत. यासाठी 13 दिवसांनी ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. अशा परिस्थितीत मंत्र्यांनी सभेतून बोलण्याऐवजी थेट जरांगेंशी संवाद वाढवला पाहिजे. पण तसं न करता मंत्री आक्रमक भाषा करू लागले. त्यामुळं हा वाद आणखी चिघळतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. उदय नागरगोजेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.